कांदळवन संरक्षणासाठी कठोर कारवाई आणि प्रोत्साहनपर बक्षीस योजना. आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार 2026 चे थाटात वितरण. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कांदळवनांवरील मॅंग्रोव्हज वाढती बेकायदेशीर अतिक्रमणे, अनधिकृत बांधकामे आणि राडारोडा, मलबा टाकण्याच्या प्रकारांवर वन विभागाकडून आता थेट आणि कठोर कारवाई केली जाणार आहे. एवढेच नव्हे तर कांदळवनांचे प्राणपणाने रक्षण करणाऱ्या स्थानिक नागरिक, महिला आणि संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार विशेष बक्षीस योजना राबविण्याचा विचार करत आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केली. आंतरराष्ट्रीय कांदळवन परिसंस्था संवर्धन दिनानिमित्त मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा 2026 प्रसंगी ते बोलत होते. निसर्गाचा अऱ्हास करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा, 300 कोटी वृक्षलागवडीचा संकल्प. उपस्थितांना संबोधित करताना वनमंत्री गणेश नाईक म्हणाले, निसर्ग आणि सागरी पर्यावरणाचा अऱ्हास करणाऱ्यांमध्ये कायद्याची तीव्र भीती निर्माण झाली पाहिजे. कांदळवन नष्ट करणाऱ्या गुन्हेगारांवर अशी कठोर शिक्षा झाली पाहिजे, जेणेकरून भविष्यात कोणीही असे धाडस करणार नाही. महाराष्ट्राच्या विस्तृत समुद्रकिनाऱ्यावर आढळणारे दुर्मिळ पक्षी, मासे, सागरी कासव आणि संपूर्ण सागरी जैवविविधतेचे रक्षण करणे ही काळाची गरज असून ती वन विभागाची प्रमुख जबाबदारी आहे. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील एक पेड़ मां के नाम हे अभियान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले 300 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वन विभाग पूर्ण ताकदीने आणि कटिबद्धतेने मैदानात उतरला आहे. प्रशासकीय अधिकारी आणि पर्यावरणप्रेमींची प्रमुख उपस्थिती. या सोहळ्यास वन विभाग आणि राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव, वन विभाग, एम. श्रीनिवासराव, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनबल, श्रीनिवास रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव, एन. आर. प्रवीण, कार्यकारी संचालक, कांदळवन प्रतिष्ठान तथा मुख्य वनसंरक्षक यांच्यासह राज्यभरातून आलेले वन अधिकारी, पर्यावरणतज्ज्ञ आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदळवन प्रतिष्ठान पुरस्कार 2026 विजेत्यांची यादी. कांदळवन संवर्धन, निसर्ग पर्यटन आणि स्थानिक रोजगार निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्वयंसहायता गटांचा वनमंत्र्यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. सर्व विजेत्यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह आणि रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये रोख जलकन्या कांदळवन निसर्ग पर्यटन गट, सिंधुदुर्ग. द्वितीय क्रमांक 75 रुपये हजार रोख नवलाई निसर्ग पर्यटन गट, रत्नागिरी. तृतीय क्रमांक 50,000 रुपये रोख गोपालकृष्ण गट, सिंधुदुर्ग. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन, ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.